नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आणि आपण सेकंड लेसन स्टार्ट करत आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये आपण सेकंड लेसन आजचं स्टार्ट करत आहे. फर्स्ट लेसन ऑलरेडी आपण एक मॅथमॅटिकल इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे आणि वेव्हचं रिप्रेझेंटेशन केलं आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. तर ते सर्वांना प्रॉपरली समजलं असेल मी अशी अपेक्षा करतोय आणि आजचं सेशन मी स्टार्ट करतोय, दॅट इज अ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्समध्ये आपल्याला जो नेक्स्ट पार्ट पाहिजे इथं पहा, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सफर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह हे स्टडी करायचे. आपल्याला माहिती आहे वेव्हचे दोन टाईप्स आहेत, एक ट्रान्सफर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि ट्रान्सफर्स वेव्ह म्हटलं की त्याचे जी व्हायब्रेशन असतील, पार्टिकल जे व्हायब्रेट करतात ते कसे करतात, परपेंडिक्युलर करतायत कशाच्या, अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स. आणि लॉन्जिट्युडिनल म्हणजेच दिस इज द अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स, किंवा त्याला म्हणतो आपण पॅरलल, म्हणजे डायरेक्शन पॅरलल असेल. तर हे दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ट्रान्सफर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनलचे. तर याचं जे रिफ्लॅक्शन आहे हे रिफ्लॅक्शन कसं होईल ते आपण आता या लेसनमध्ये स्टडी करणार आहे. आता जर पाहिलं, लक्षात घ्या, एनर्जी म्हणजेच एनर्जी, द वेव्ह इज द फॉर्म ऑफ द एनर्जी, एवढं माहिती आहे आपल्याला. आता ही जर एनर्जी, किंवा आपण दुसरं एक नाव घेतोय वेव्ह, ही जर वेव्ह ट्रॅव्हल करते, वेव्ह ही ट्रॅव्हल करते होमोजिनियस मीडियममध्ये. होमोजिनियस म्हणजे सारखंच मीडियम आहे, इथं सारखं आहे, जे तुमचे फिजिकल फिनॉमिना असतील ते सारखेच असतील. सो वेन द एनर्जी इज ट्रान्सफर्ड थ्रू द होमोजिनियस मीडियम अँड इट रिचेस टू द सम अनदर बाउंड्री ऑफ द मीडियम. म्हणजे समजा इथे एक समजा वॉल आहे किंवा इथं काहीतरी एक मिरर आहे, तर त्यावेळेस काय होईल, तुमची जी एनर्जी आहे ही रिफ्लॅक्ट बॅक होईल. हे काय होईल, रिफ्लेक्ट बॅक होईल. अँड दॅट इज नथिंग बट द रिफ्लॅक्शन ऑफ एनर्जी वेव्स. समजलं, रिफ्लॅक्शन ऑफ एनर्जी वेव्ह म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही एखादी एनर्जी ट्रान्सफर करताय, ही एनर्जी ट्रान्सफर, समजा मी आता एनर्जी ट्रान्सफर असं करतोय, एनर्जी ट्रान्सफरिंग, आणि हे तर होमोजिनियस मीडियम, पण ज्यावेळेस ही बोर्डला येईल त्यावेळेस काय होईल, इथं बाउंड्री येईल, इथं मीडियम चेंज होईल. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुमची इट रिचेस टू द बाउंड्री ऑफ द अनदर मीडियम, then what happened, this wave is reflected back in the same medium, and that is nothing but the reflection of energy waves. Understood? Have you understood what is reflection of energy waves? आता ही जी रिफ्लेक्शन ऑफ एनर्जी वेव्स आहे, एनर्जी वेव्स आपल्याला माहिती आहेत मेकॅनिकल वेव्स, दे आर क्लासिफाइड इनटू ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्स. सो वी आर गेटिंग रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. गेटिंग दिस इज सिंपल कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ एनर्जी. आता जर पाहिलं, आपल्याला माहिती आहे, आपण जर समजा एक तुमचा आरसा आहे, मिरर आहे, आणि मिररवर जर तुम्ही लाईट फोकस केला तर काय होईल, ती ज्यावेळेस वेव्ह ट्रॅव्हल होईल, लाईट इज द फॉर्म ऑफ द वेव्स, किंवा इट इज द फॉर्म ऑफ द एनर्जी. दिस लाईट इज ट्रॅव्हलिंग वेअर ॲट द सरफेस ऑफ द मिरर, आणि मिररहून काय होईल, परत ती काय होईल, रिफ्लेक्ट बॅक होईल सेम मीडियम. तोच कन्सेप्ट अप्लिकेबल आहे कुठं, साऊंड वेव्हच्या बाबतीत. म्हणजे जसं लाईट ट्रॅव्हल होते, मिररवरून रिफ्लेक्ट बॅक होते, त्याचप्रमाणे आपल्याला काय होणार आहे, साऊंड वेव्ह पण ज्यावेळेस आपण एखाद्या सरफेसला आपण पास करतोय किंवा सरफेसवरती फॉल होते साऊंड वेव्ह किंवा साऊंड एनर्जी, त्यावेळेस काय होतं, परत रिफ्लेक्ट होतं. आता एक इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, लाईट जी आहे, लाईटची जी वेव्हलेंथ आहे ही किती असते, इट इज इन अँगस्ट्रॉम. आणि जर साऊंड वेव्हची जर पाहिलं तर दॅट इज इन द मिलीमीटर. म्हणजे साऊंड वेव्हची जी वेव्हलेंथ आहे ही खूप जास्त असेल ॲज कम्पेअर टू द लाईट. म्हणून काय, एक जर लाईट वेव्ह आपण एखाद्या स्मॉल मिरर सरफेसवर घेतला किंवा ग्लास सरफेसवर घेतला तर इमिजिएटली इट विल रिफ्लेक्ट. बट वेन द साऊंड वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अँड ॲज द वेव्हलेंथ इज व्हेरी लार्ज, what happened, it will require some hill station, it will require some mountain, आणि माउंटेन किंवा हिल स्टेशन पासून ती साऊंड वेव्ह काय होते, रिफ्लेक्ट बॅक होते, कारण त्याची वेव्हलेंथ जास्त असली त्याच्यामुळे, बरोबर आहे. आणि वेळ पण कमी लागतो, लाईट वेव्ह फास्ट ट्रॅव्हल होते आणि साऊंड वेव्ह कमी ट्रॅव्हल होते ॲज कम्पेअर टू द लाईट्स अँड द साऊंड वेव्ह. सो वी आर जस्ट कम्पेअरिंग दिस लाईट वेव्ह अँड साऊंड वेव्ह. सो लाईट वेव्ह इज हॅव्हिंग द वेव्हलेंथ व्हेरी स्मॉल, दॅट इज इन टर्म्स ऑफ अँगस्ट्रॉम, आणि साऊंड वेव्ह काय मिलीमीटर मध्ये असेल. त्याच्यामुळं लाईट वेव्ह हे एखाद्या स्मॉल सरफेसवर जर ती फॉल झाली तर ती रिफ्लेक्ट इमिजिएटली होते, पण साऊंड वेव्हला इट टेक्स सम टाइम्स अँड इट रिक्वायर्स सम माउंटेन, हिल स्टेशन. व्हेरी गुड एक्झाम्पल इज द इको.
इको पाहिलंय, जुन्या पिक्चरमध्ये पाहिलं असेल, हिरो नाव घेऊन ओरडतो आणि ते नाव लगेच रिफ्लेक्ट या हिलपासून त्या हिलपासून या हिलपासून ये. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉंजिट्युडनल वेव्हज. कधी महाबळेश्वरला गेला असताल, आय थिंक लव पॉईंट काहीतरी ते नाव आहे, आणि त्या लव पॉईंटवरून जर तुम्ही नाव घेऊन ओरडलात तर काय होतं, एक आफ्टर 3 सेकंड और 2 सेकंड अगेन द सेम नेम इज रिफ्लेक्टेड बॅक. 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस तुम्हाला नाव तेच परत इथं ऐकू येतं. म्हणजेच तुम्ही इथून ज्यावेळेस आता हा पर्सन आहे, हा पर्सन इथून नाव घेऊन ओरडतोय, इथे एक हिल आहे, इथे रिफ्लेक्ट होईल, परत इकडे एक हिल आहे, इथे रिफ्लेक्ट होईल, परत इथे रिफ्लेक्ट होईल, आणि तुम्हाला असे 3-4 वेळेस साऊंड काय होतील ऐकायला भेटते. So this is the concept of what? This is the concept of what? This is the reflection of the transverse wave, or this is the reflection of the sound wave, we can say. And very important concept of this reflection of transverse wave and longitudinal waves. Getting? All of you getting? So please mention in the chat box or comment box that are you understanding this concept of the reflection of transverse wave and longitudinal waves. Let us discuss one experiment there. Let us discuss one experiment here. आता जर पाहिलं, एक आपण सिंपल एक्सपेरिमेंट करून पाहूयात. मी एक कॉन्केव सरफेस घेतोय, 2 कॉन्केव सरफेस घेतोय. इथं मी एक कॉन्केव सरफेस घेतोय, 2 सरफेस घेतोय या ठिकाणी, आणि इथं काय करतोय मी, या ठिकाणी हा ऍक्सिस आहे, दोन्ही ऍक्सिस एकच अलाइनमेंट करतोय, दोन्ही कॉन्केव सरफेसचा एकच ऍक्सिस असेल, आणि त्याच्यानंतर इथे मी काय करतो, एक वॉच ठेवतो. इथे मी एक वॉच ठेवतोय, ही वॉच ठेवतोय, आणि ही वॉच काय करल आता इथं, आणि इथं काय करतोय मी, इथे एक फंगल ठेवतोय. फंगल म्हणजे जे तुम्हाला ऐकायला भेटेल या ठिकाणी, आणि हा तुमचा इयर, हा झाला इयर. म्हणजेच इथं ज्यावेळेस ही घडी सुरुवात होईल, एकदम कॉन्केव सरफेस, आपण बेसिक कन्सेप्ट स्टडी करतोय, हा सिंपल एक्सपेरिमेंट घेऊन मी समजा हा M1 सरफेस घेतोय, मी हा घेतोय M2 सरफेस घेतोय, कॉन्केव सरफेस घेतलाय. इथे काय होईल, ही घडी ज्यावेळेस स्टार्ट होईल, इट विल साऊंड टिक 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 असे घडीचा आवाज येईल, आणि हा जो टिक टिक साऊंड आहे तो काय होईल, या साईडला येईल, आणि इथं सरफेस असल्यामुळे, कारण इथं होमोजिनियस मीडियम नाही, इथं तुमचं मीडियम चेंज होतं, त्याच्यामुळे काय होईल, इट विल गेट रिफ्लेक्टेड बॅक, इट विल गेट द रिफ्लेक्टेड बॅक. आणि हे रिफ्लेक्टेड कसं होईल, इट इज अ पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ द your concave surface. Similarly, this sound wave is traveling in this direction. Yes, obviously. तर इथे तो काय होईल, इकडे ट्रॅव्हल होईल, आणि इथे अगेन ट्रॅव्हलिंग इन द पॅरलल ऍक्सिस. आणि ज्यावेळेस ही वेव्ह ट्रॅव्हल होते, इथं परत त्याला कॉन्केव सरफेस भेटलाय, इथं परत त्याला काय भेटलंय, कॉन्केव सरफेस भेटलाय, आणि हा कॉन्केव सरफेस भेटल्यामुळे परत तो रिफ्लेक्ट करेल, आणि तो तुमचा समजा फोकल लेंथ त्याची F2 आहे, याची फोकल लेंथ ही F1 आहे, तर या सरफेसला, या पॉइंटला ती काय होईल, तिथे साऊंड ऐकायला भेटेल, आणि या फनल थ्रू तुम्हाला इथं आवाज ऐकायला भेटेल. आता डायरेक्टली तो इथून आवाज आलेला नाही, किंवा इथून तुमचा साऊंड हा स्ट्रेट लाईन आला, इथं काय आलंय, रिफ्लेक्ट झालाय, आणि या रिफ्लेक्टमुळे तुम्हाला साऊंड इथं प्रोड्यूस होतो. अँड दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट द रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्स अँड द लॉंजिट्युडनल वेव्स. सिंपल कन्सेप्ट आहे, एवढं काही अवघड नाही. आपल्याला काय करायचे, हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. रिफ्लेक्शन ऑफ एनर्जी वेव्ह, जेव्हा एनर्जी एखाद्या होमोजिनियस मीडियममधून ट्रॅव्हल होते, आणि जेव्हा त्याचं मीडियम एका बाउंड्रीला तुमची ते रीच होईल, त्यावेळेस काय होईल, इट विल गेट रिफ्लेक्टेड इन द मीडियम, आणि त्या फिनॉमिना म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ एनर्जी वेव्ह. एनर्जी वेव्ह हे ट्रान्सव्हर्स वेव्ह असू शकते, लॉंजिट्युडनल वेव्ह असू शकते. आता आपण थोडं कम्पेअर करतोय लाईट वेव्हच्या बाबतीत आणि साऊंड वेव्हच्या बाबतीत. लाईट वेव्ह ट्रॅव्हल करते, आपल्याला एखाद्या ग्लासला किंवा एखाद्या मिरर सरफेसला तुम्ही जर लाईट वेव्ह तिथं फॉल केला त्या सरफेसवर, इट इज इमिजिएटली गेटिंग रिफ्लेक्टेड. आता इथे इमिजिएटली रिफ्लेक्ट होतं, कारण त्याची वेव्हलेंथ जी आहे ती खूप स्मॉल आहे, याची वेव्हलेंथ काय खूप स्मॉल आहे, परंतु साऊंड वेव्हची वेव्हलेंथ ॲज कम्पेअर टू द लाईट वेव्ह इट इज व्हेरी लार्ज. सो इट रिक्वायर्स सम टाइम अँड इट रिक्वायर्स सम बिग सरफेस देअर. जसं आपण माउंटेन बघतोय, हिल स्टेशन बघतोय, त्याप्रमाणे आपल्याला इथं सरफेस लागते साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन होण्यासाठी. त्याच्यानंतर आता ही ज्यावेळेस आपण हा कन्सेप्ट झाला, नंतर आपण जे एक्झाम्पल पाहतो इको लक्षात ठेवा, महाबळेश्वर लक्षात ठेवा, कोणता पिक्चर आठवत असेल ऋषी कपूरचा तर तो लक्षात ठेवा. तो ज्यावेळेस ओरडतो तो साऊंड किती प्रोड्यूस होतो ते पण लक्षात ठेवा, म्हणजे असं तुम्हाला समजून जाईल. आणि एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे, विथ द एक्सपेरिमेंट यू कॅन जस्ट डेमॉन्स्ट्रेट how the reflection of transverse wave and longitudinal wave will be done there. Getting? All of you getting? So mention your comments in the chat box. It is very important to me regarding the updation of your status, that
are you understanding or not understanding? Getting? So please enjoy these sessions, and definitely all students are instructed to give the comments in the chat box there. आता नंतरचा कन्सेप्ट जो आपण पाहतोय, आपण एक रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स आणि लॉंजिट्युडिनल असं पाहून घेऊयात. आता रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्स हा पार्ट आपण सुरुवातीला समजून घेऊयात. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय होईल पहा. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. द फर्स्ट वन इज द क्रेस्ट अँड सेकंड इज द ट्रफ. क्रेस्ट इज अँड ट्रफ. गेटिंग? आता ज्यावेळेस तुमची इन्सिडेंट एक आपण काय करतोय, एक स्ट्रिंग घेतोय, ही स्ट्रिंग घेतोय, इथं प्लग केलं तर इथं काय होईल, वेव्ह ट्रॅव्हल व्हायला होईल. आणि आपण एक ऍडजस्टमेंट अशी करतो की इथं फक्त एकच क्रस्ट ट्रॅव्हल होईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे, हा जर वेव्ह आपण अशी असली तर हा तुमचा क्रस्ट झाला आणि हा तुमचा झाला ट्रफ. तर आपण इथं एकच क्रस्ट तिथं क्रस्ट हा क्रिएट करतोय आणि ती वेव्ह ट्रॅव्हल करतोय थ्रू द मीडियम. म्हणजेच हा क्रस्ट अँड ट्रफ, समजा ही जर इन्सिडेंट रे असेल, हा जर तुमचा इन्सिडेंट वेव्ह असेल, मी म्हणतोय इन्सिडेंट वेव्ह असेल, बरोबर आहे. तर इथून काय होईल, हा जर तुमचा एकच क्रस्ट ट्रॅव्हल होतो मीडियम मध्ये आणि तो इथं सरफेस आहे, इथं तुमची बाउंड्री आहे, इथं तुमची काय बाउंड्री आहे. तर या ठिकाणी काय होईल, ह्याच्यामुळं रिजिड सपोर्टमुळं किंवा या रिजिड वॉलमुळं किंवा या बाउंड्रीमुळं काय होईल, द वेव्ह इज गेटिंग रिफ्लेक्टेड. याची डायरेक्शन इन्सिडेंट वेव्हची अशी आहे, ही अशी आहे. तर इथं ज्यावेळेस ते इन्सिडेंट होईल तर या ठिकाणी काय होईल, ते रिफ्लेक्ट बॅक होईल आणि ही रिफ्लेक्ट बॅक ही अशा प्रकारे होईल. So this is the reflected wave. This is the reflected wave, and this direction is like this. Now this is the crust. आता तुम्ही क्रस्ट रिफ्लेक्ट केलाय, इथं क्रस्ट रिफ्लेक्ट केलाय, तर तिथं रिफ्लेक्शन झाल्यानंतर वेव्ह कोणती क्रिएट होते, ऑब्विसली इट इज द ट्रफ. इट इज द ट्रफ. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह करताय, एखादी इन्सिडेंट वेव्ह विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन क्रस्ट. आता जर नंबर ऑफ क्रस्ट अँड ट्रफ कन्सिस्ट असेल तर क्रस्ट हा ट्रफ होईल, ट्रफ हा क्रस्ट होईल. दॅट इज द कन्सेप्ट. तर इन्सिडेंट वेव्ह ट्रॅव्हल केला, हा क्रस्ट जर तुमचा रिजिड वॉलला तुम्ही रिफ्लेक्ट केलात तर या ठिकाणी क्रस्ट हा काय होईल, ट्रफ क्रिएट होईल आणि रिफ्लेक्टेड होईल, मीडियम मध्ये काय करेल, तो ट्रॅव्हल करेल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. नाउ लेट अस सी द रिफ्लेक्शन ऑफ longitudinal waves. Are you getting this concept? आता ज्यावेळेस तुम्ही इथं मी रेअर फ्रॅक्शन घेतोय, इथं मी कंप्रेशन घेतोय आणि समजा इथं तुमची हा सपोर्ट आहे, हा बाउंड्री आहे, तर इथं काय होईल, ही तुमचा इन्सिडेंट वेव्ह, इन्सिडेंट वेव्ह, हा तुमचा कंप्रेशन, हा तुमचा रेअर फ्रॅक्शन, हा तुमचा कंप्रेशन. तर हा कंप्रेशनच होईल. कंप्रेशन हा काय होईल, कंप्रेशनच होईल. and it is traveling in this compression, it is rarefaction, and this is the reflected wave. This is the reflected wave. Are you getting this concept? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह ट्रॅव्हल करताय, कंप्रेशन हा कंप्रेशनच रिफ्लेक्ट होणार आहे, रेअरफॅक्शन हा रेअरफॅक्शन होणार आहे. दिस इज अप्लिकेबल टू द डेन्सर मीडियम. रिमेंबर, डेन्सर मीडियम म्हणजेच काय, त्याचं तुमचा जो मीडियम असेल हा तुमचा स्ट्रॉंग असेल ॲज कम्पेअर टू युअर ट्रॅव्हलिंग द मीडियम. गेटिंग? आता जर तुमचा हा रेअर मीडियम मध्ये जर ट्रॅव्हल केलं, समजा मी हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे, हे रेअर मीडियम मधून मी ट्रॅव्हल करतोय, तर रेअर मीडियम मधून ट्रॅव्हल केल्यानंतर तुम्हाला हा जो कंप्रेशन आहे, हा कंप्रेशन काय होईल, हा रेअर फ्रॅक्शन होईल. कंप्रेशन हा काय होईल, रेअर फ्रॅक्शन होईल. दिस इज द इन्सिडेंट वेव्ह अँड दिस इज द reflected waves. So this is the concept of the simple reflection of the transverse wave and the reflection of the longitudinal waves. Have you understood all of you? So please mention in the chat box. It should be the very two-way communication and very strong bonding between the students and teachers. Then only you can earn and we can learn this. Yes, so definitely you will enjoy these sessions. So please note down this, and then we will see the next part of this reflection of transverse wave and reflection of longitudinal wave. So please note this.
चला नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करतोय चेंज ऑफ फेज. चेंज ऑफ फेज हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, समजून घ्या प्रॉपरली. आता या ठिकाणी आपण काय करतोय पहा, मी इथे घेतोय चेंज ऑफ फेज. आपण इथे काय केलं की एक्सपेरिमेंट कन्सिडर करतोय आणि स्मॉल एक्सपेरिमेंट आहे. एक छोटासा स्पियर घेतोय. स्पियर ए इज हॅव्हिंग स्पियर ए लार्जर दॅन द स्पियर बी आणि दुसरा स्पियर घेतोय बी. दोन्हीचं मटेरियल सेमच आहे आणि हे असं तुम्हाला इथं एकामध्ये कॉन्टॅक्टमध्ये इथं आपण स्टेबल केलेलं आहे त्यांना, बरोबर. आता या ठिकाणी आपण काय करतोय पहा, ज्यावेळेस तुम्ही हा जो ए स्पियर आहे, ए स्पियर मी मूव्ह केला, म्हणजे या साईडला मूव्ह केला, मी मूव्ह करतोय आणि नंतर इथं रिलीज करतोय, तर काय होईल या ठिकाणी हा ए स्पियर बी स्पियर कडे जाईल आणि दोन्ही स्पियर काय करतील, इथे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतील. म्हणजेच आता हा बी जो स्पियर आहे तो तोपर्यंत रेस्टमध्ये आहे, परंतु याच्यामुळे याला मोशन होईल. हा थोडासा रेजिस्ट करेल कशाला, याच्या मोशनला. याच्या मोशनला, परंतु ते नेग्लिजिबल असेल आणि नेग्लिजिबल असल्यामुळं दोन्ही स्पियर ए आणि बी हे काय करतील, मूव्ह व्हायला सुरू होतील, बरोबर. म्हणजे ही तुमची फर्स्ट केस झाली. दुसरी केस मध्ये काय करतोय पहा, आपण इथं बी जो स्पियर आहे, हा बी स्पियर मी या साईडला ओढलेला आहे, इकडच्या साईडला बी स्पियर घेतलेला आहे मी या साईडला, आणि परत मी काय केलं, तो रिलीज केले. या ठिकाणी काय होईल, एचा स्पियर या ठिकाणी एचा स्पियर तुम्हाला या ठिकाणी काय होतो, it is a larger sphere so that it offers high resistance. आणि रेजिस्टन्स केल्यामुळं हा ए स्पियर मूव्ह होणार नाही कुठं, या साईडला किंवा या साईडला. तर हा काय करेल, बी याच्यावर तो कोलाइड होईल आणि कोलाइड होऊन रिबाउंड होईल बॅक इन डायरेक्शन आणि परत तो काय होईल, बी या साईडला होईल, पण ए तुमचा स्पेअर याच ठिकाणी असेल. समजलं, सिंपल एक्सपेरिमेंट आहे. मी पहिल्यांदा काय केलं, ए स्पेअर घेतला, बी स्पेअर घेतला. ए स्पेअरचं मी काय केलं, पहिल्यांदा लार्ज स्पेअर कन्सिडर केला ऍज कम्पेअर टू द बी. पहिल्यांदा आपण ए स्पेअर या साईडला घेतलेला आहे आणि परत रिलीज केला. त्याच्यावर बी स्पेअर हा स्मॉल असल्यामुळे तो नेग्लिजिबल रेजिस्टन्स ऑफर करतो आणि ए आणि बी हे एकाच डायरेक्शन मूव्ह होत आहेत आणि इट परफॉर्म द सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल कन्सेप्ट. त्याच्यानंतर बी स्पेअर म्हणजे स्मॉल स्पेअर आहे तो आपण काय केलेला आहे, मूव्ह केलेला आहे या साईडला आणि परत रिलीज केलाय. परंतु ए स्पेअर हा लार्जर असल्यामुळं तो ऑफर काय करतो, हाय रेजिस्टन्स ऑफर करतो आणि हाय रेजिस्टन्स ऑफर केल्यामुळं हा काही मूव्ह होणार नाही, परंतु हा जो बी स्पेअर आहे याच्यावर कोलाइड झाल्यानंतर तो रिबाउंड होईल अँड इट इज ट्रॅव्हलिंग इन द ऑपोजिट डायरेक्शन अँड ओनली द बी स्पेअर विल ट्रॅव्हल देअर. सो बी स्पेअर विल हॅव्हिंग द वेलॉसिटी देअर. सो सेम थिंग इज हॅपनिंग हिअर इन टर्म्स ऑफ द change of the phase for the sound waves. What is happening, just see, let us see. हा जो ए स्पियर आहे तुम्ही कन्सिडर करा डेन्सर मीडियम आणि तुमचा जो बी स्पियर आहे तो कन्सिडर करा रेअर मीडियम, बरोबर आहे. म्हणजे मी दोन घेतो या ठिकाणी, डेन्सर मीडियम आणि रेअर मीडियम, बरोबर आहे. आता डेन्सर मीडियम म्हणजेच कन्सिडर करा इथं एअर आणि ही कन्सिडर करा वॉल, आणि या ठिकाणी हा कन्सिडर करा स्पियर ए आणि हा कन्सिडर करा स्पियर बी. म्हणजे स्पियर ए म्हणजे डेन्सर मीडियम हा काय असं ऍज कम्पेअर टू दिस इट विल बी द स्ट्रॉंग मीडियम. तर सेम फिनॉमिना इज हॅपनिंग इन टर्म्स ऑफ दिस वेलॉसिटी साऊंड वेव्स. Getting? So let us see how it will happen. When the wave is traveling, when the sound wave is traveling from rarer medium, that is air medium, to the denser medium, that is the wall. Then what happen? Obviously the crest, म्हणजे जसं आता पाहिलं तुम्ही इथून जर तुम्ही पाहिलं आणि ते रिफ्लेक्ट होतं आणि ऑपोजिट डायरेक्शनला होतं, म्हणजे तुमचा हा इन्सिडेंट वेव्ह हा क्रस्ट ट्रफ, बरोबर आहे. म्हणजे क्रस्टचा तो ट्रफ होईल आता या ठिकाणी, आणि तुमचा जर ट्रफ असेल तर तो क्रस्ट होईल. आणि दुसऱ्या ठिकाणी काय होईल पहा, जर तुम्ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह घेतला तर तुम्हाला इथं compression, but it is traveling in the opposite direction. So obviously the phase shift will be 180
डिग्री, बरोबर आहे. म्हणजे इथं कन्सेप्ट लक्षात घ्या, जेव्हा तुमचा साऊंड वेव्ह हा ट्रॅव्हल करतो रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम मध्ये, म्हणजेच तुमचा इथं कन्सेप्ट हा जो सेकंड जो आहे तो अप्लिकेबल होईल. आणि या ठिकाणी इट विल ऑफर द व्हेरी हाय रेजिस्टन्स बाय द डेन्सर मीडियम, म्हणजे हा जो डेन्सर मीडियम आहे याच्यानं हाय रेजिस्टन्स ऑफर होईल आणि तो 180 डिग्री फेज शिफ्ट होईल अँड ट्रॅव्हलिंग इन द ऑपोजिट डायरेक्शन. सो इन टर्म्स ऑफ द ट्रान्सवर्स वेव्स, crust will be trough and trough will be crust, and in terms of longitudinal, compression as a compression and rarefaction as a rarefaction. So this is a longitudinal and this